जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता माझा आहे ना स्वयंपाक बाकी आहे. नाश्ता वगैरे होऊन गेलेला आहे ना. चहा चपातीचा नाश्ता केलेला होता आज. म्हटलं स्वयंपाक थोडासा उशिराच बनवणार. आणि मला आहे ना बेसन बनवायचं आहे. कसं मग गरम बनवलं आणि तरच खायला चांगलं लागतं. थंड झालं मग एवढं चव लागत नाही. याच्यासाठी म्हटलं सर्व आवरून घेते, त्यानंतर बेसन बनवणार. आता पोळ्या पण बाकी आहेत माझं. चला मग आता पटापट हे कट करून घेते, त्याच्यानंतर बनवते बेसन. मुलांना आहे ना मी टीव्ही लावून दिली, ते त्यांच्या टीव्ही पाहायमध्ये व्यस्त आहे. तोपर्यंत मी माझं काम करून घेते. म्हटलं कसं मग काम करत असते. आयुष आरवी नुसतं मध्ये मध्ये येत असतं. बघा कसे बसलेले आहेत ते. दादा कशावर बसलेला आहे तू? घर बनवलं तुम्ही? तू तर गाणे ऐकत होता ना? हा, डान्स करून दाखव एक वेळेस भाऊ. बन हे सर्व दगड आहे ना वरून उतरवून ठेवून दिले मी. कारण आहे ना आम्ही छोटासा टेबल आणलेला आहे हे मुलांचे कपडे वगैरे ठेवायसाठी. म्हटलं स्वयंपाक करते, जेवण वगैरे केल्यानंतरच ते सर्व काम आवरणार. कसं मग जास्त कपडे आहेत, थोडस उशीर लागणार ना घडी वगैरे करायला. आणि या दगडांवर आहे ना तो टेबल सेट करायचा आहे. कसं त्याची हाईट आहे ना खूप लहान आहे. म्हटलं असं 2-2, 3-3 दगड रचून थोडस उंच पण होऊन जाणार. असं उंच करायचं आहे की मुलांचा हात नाही पुरायला पाहिजे. कसं मग या गोधड्या पण ठेवणार त्याच्यावर. आणि गोधड्या कपडे ठेवल्या ना मुलं आहेत तर वडून काढतात ते गोधड्या. आता मी कोठीवर ठेवलेलं आहे, ती पण उंचच आहे. तरी पण आयुष पूर्ण गोधड्या पाडून टाकतो घरामध्ये. असं करत असतो तो. बघू आता टेबलवरून काढतो की नाही. दादा काढणार? हा, तर दगडची गाडी बनवून घेतलेली आहे आयुषने. दाखवते तुम्हाला. दादा तुझी गाडी दाखव सर्वांना. अरे वा, किती छान गाडी आहे. कुठून आणली तुम्ही? तू घर धुते? आरवी बघा काय सांगते, मी घर धुते म्हणे. हा, माझ्या आरवीला आहे सर्व घरातले काम करायला खूप जास्त आवड आहे. जड तू पण घर धुतोय? ओके, करा तुमचं काम, मी माझं काम करते. अरे पाट्या आहेत ना सर्व बाहेर ठेवून देणार मी. कसं मग घरात पण खूप अडचण होत आहे. आणल्या पण काही कामी चाल्याने कोणी आलं नाही तो टेबल बनवायसाठी. मग आम्ही डायरेक्ट आयताच टेबल घेऊन आलो विकत. 6 डिसेंबर साठी पण लागणार होता मला व्हिडिओ बनवायसाठी. त्याच दिवशी टेबल अर्जंट मध्ये मागवलेला होता. कसं मग आपलं दोघं काम होऊन जाणार, कपडे पण येऊन जाणार आणि या गोधड्या पण मी घडी करून त्याच्यावर रचून देणार. कांदा बघा किती तिखट आहे, नुसतं डोळ्यात पाणी येत आहे माझ्यावाला. भाजी वगैरे साठी तर कापावं लागणारच. चपात्या पण बाकी. म्हटलं तिकडे खेळ ना बेटा, मी स्वयंपाक करतोय ना इकडे. मम्मा स्वयंपाक करते ना बच्चा. जे तिकडे खेळा जावा. पहिले मुलांना आंघोळ करून फ्रेश करून दिलं. कसं मग ते त्यांचे खेळत राहता. दादा सांग मला गाडी बनवून दे, मला इकडे तिखट लागतंय. कांदा खूप तिखट आहे. मी नेमकं व्हिडिओ चालू केला की मुलांचा असं चालू होऊन जात मध्ये मध्ये बोलायचं. नाही तर केव्हाचे ना गाणे ऐकत होते ते टीव्ही मध्ये. शॉर्ट ब्लॉग पण बनवला ना, आता अपलोड केला त्याला. आता म्हटलं फुल व्हिडिओची पण तयारी करून घेते. खूप तिखट आहेत कांदे. हे कपाट वगैरे लावून हे सर्व बाहेर ठेवून देणार. घर पुसायला ते पण थोडस चांगलं होऊन जात. मग तिकडून झाडता पण नाही येते मला आणि पुसता पण नाही येत आहे. खूपच जास्त अडचण होत आहे. तर त्याला पण बाहेर काढून देणार. खूप तिखट आहे. डायरेक्ट डोळ्यात आसू आले माझे. बापरे, खूप तिखट आहे कांदे. मुलं बरं झालं तिकडे बसलेले आहेत, नाही तर स्वरांचे ना कापूच देत नाही कांदे. त्याला खूपच जास्त तिखट लागतात. दादा पायावर पडणार, ठेव. पायावर पडून जाणार, ठेव. तुम्ही गाणे ऐका ना बेटा. ते दगडांच्या मागे नको लागू आयुष. ए आयुष ऐकत जा ना भाऊ. असं काही पसारा दिसला की माझ्या आयुषला खूप जास्त आवडतं तिथं खेळायला. त्या टेबलच्या पण मागे लागला होता. छोटस कपाट आणलंय ना. काय झालं? ओलं केलं? पुसून टाक ना बच्चे, पुस. तुम्ही सटकून जाणार, पुसून टाका पटकन. हा,
पुसून टाक बेटा. केव्हांच्या टेबलच्या मागे लागला होता माझ्या आयुषच्या कपाटच्या मागे. मग आता त्याला दगड दिसले तर दगडावर बघा कसा डान्स करतोय तर दाखवते तुम्हाला. डान्स करा. ओ गुड बॉय. अजून कर. 1 2. हा माझ्या आयुषला 1 2 3 येतं. तू पण गुड गर्ल आहे ना. खूपच जास्त येव आहे मुलांना माझ्या एकमेकाचा. तू पण सर्व हुशार आहेत हा. सर्व. दादा चला कोण फर्स्ट नंबर कुदत. कुदा खाली कुदा. ओ गुड बॉय. माझ्या आयुषला असं बोलला ना खूप गुड बॉय आहे तू. तर जास्त करतो मस्त खेळत असं. त्यांचे टेन्शन नाही आहे त्यांचं. म्हणजे जास्त बाहेर जायचं काहीच नाही. त्यांना 3 भाऊ बहिणींना ना मस्त करमून जातं घरात. मस्त खेळतात ते. चला आता करते मी फटाफट स्वयंपाक. बेसनसाठी सर्व वस्तू मी कापून घेतल्या. कांदा कोथिंबीर मिरच्या. घरात आहे ना टोमॅटो अवेलेबल नव्हता याच्यामुळे टमाटा काही टाकला नाही. म्हटलं जाऊ द्या जितका असते तितका. आणि दुपारी ना म्हणजे आमच्याकडे दुकानच बंद होऊन जाते याच्यामुळे वस्तू भेटत पण नाही. याच्यासाठी म्हटलं चला हे सर्व टाकून देते. छानच लागतं बेसन सिंपल पण बनवलं तरी पण. लसूण ते थोडस जास्त टाकायचं. म्हणजे केस अजून ओरलेच आहेत माझे. बांधून घेतले वरती कारण आहे ना मोकळं केस सुटलं म्हणजे सोडलं की मला कामच होत नाही. यासाठी तेल वगैरे आपण म्हटलं नंतरच लावणार. आणि केश किंग तेल वापरते ना मी. तर थोडासा फरक दिसतोय आम्हाला. म्हणजे आता 8 दिवस झाले लावून तर थोडासा फरक वाटतोय. त्या बाटल्या आहेत ना म्हणजे 3 वापरायच्या आहेत. आता 3 वापरून बघते काय रिझल्ट भेटतं काय नाही. तसं सांगणारच मी तुम्हाला. चला आता तेल पण आपलं तापून गेलेलं आहे. सर्वात पहिले कांदा. बघा किती तेल मी भात करायमध्ये राहिली. आणि इकडे आहे तर तेल पूर्ण तापून गेलं. आता सोबतच मिरच्या थोड्या जास्तच कापलेल्या आहेत कारण आम्हाला आहे ना तिखटच भाजी आवडते. माझ्या मुलांना पण म्हणजे ना बेसन आवडतं खायला. आता त्याच्यात हा लसूण आहे ना मी जास्त बारीक पण म्हणजे करत नाही. थोडासा खजरावू द्यायचा. लागलं तर कापून पण टाकायचं छान लागतो असा. पण थोडासा ब्राऊन कलर कांदा लसूण झाला ना तर भाजीचे ते अजून छान लागते. बघा मी इकडे बेसन बनवते. माझी आरवी काय सांगते. काय आरवी भूक लागली. हा भूक लागलं घेऊन जाणारा बच्चा. बेसनला टाइम नाही लागत ना. लगेच तिच्या येवामध्ये बघा माझ्या आयुष पण आला. काय हा भूक लागली. ओके मी लगेच 10-15 मिनिटात जेवण देते दादा. लवकर होऊन जाणार बच्चा. बेटा अजून झालं नाही ना. मी देते तुला तिकडे जावा. बापरे काय करूया मुलांचं बघा कसे ताट घेऊन येत. भाजी नाही झाली बेटा. बेसन म्हटलं गरमच बनवणार यासाठी त्यांना चहा चपाती अजून बेसनचे ना धिरडे पण बनवून दिले होते. म्हणजे बेसन पिठाचे म्हणजे मुगाचं पीठ संपलेलं आहे ना नाहीतर ते बनवून द्यायचे मी. तर बेसन आणलं होतं तर त्याचे धिरडे बनवून दिले होते. बघा इथं अजून पडलेलंच आहे म्हणजे निघत नाही. मी गॅस पण पुसून घेतला तरी पण निघत नाहीये. म्हटलं कसं मुलांचा नाश्ता होऊन जाणार. ऐकू पण देत नाही बघा किती वाजवत आहेत. मुलांचा नाश्ता होऊन जाणार म्हटलं. मग मी बेसन थोडं उशिराच बनवणार. आयुषचे पप्पा आले की यासाठी त्यांना हे सर्व करून दिलं होतं. आणि बेसन आहे ना आवडीने खातात. त्यांना आहे ना बेसन आवडते. आता त्यांना लागली भूक. चला मग आता मी करते फटाफट बेसन चपात्या. थोडस मीठ टाकलं कांद्यांमध्ये आणि थोडीशी हळद. घरात आहे ना आमचा किराणा पण संपून गेलेला आहे. थोडं ते सर्व विकतच वापरत आहेत आम्ही. बघू आता कधी टाइम भेटतो कधी नाही भरायला. त्यानंतर जाऊ मग आम्ही बाजारात किराणा भरायसाठी. घरात सर्व भरलेला असताना किराणा तेव्हा चांगलं वाटतं. आता सर्व परतून गेलेलं आहे बघा. कांदा मिरच्या कोथिंबीर लसूण मस्त कलर चेंज होऊन गेलेला आहे. आता टाकते पाणी ना मी थोडस जास्त टाकणार आहे. कसं मग बेसन थोडस पातळच चांगलं लागतं ना. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नको. मस्त मीडियम ठेवायचं. चपाती सोबत गरम गरम खूप छान लागतं बेसन. अजून टाकते म्हणजे अंदाजे मी 1.5 ग्लास पाणी टाकलं त्याच्यात. आता हे बेसन पीठ घालून
कोथिंबीर पडून गेली त्याच्यात, बेसन पीठ कालून ठेवून देते. काय काय लोक डायरेक्ट सुक्क बेसन पीठ असं टाकून देतात, पण आहे ना त्याच्या गिठोळ्या बांधवून जातात. माझ्याने तर तसंच होऊन जातं, म्हणजे 1-2 वेळेस केलेलं आहे मी, पण असं गिठोळ्या पडून गेल्या होत्या ना गाठी, तर म्हणून हे असंच करून टाकते मी. याच्याने नाही पडत जास्त गाठी. आता एक साइडला बेसन व्हायला ठेवून देते, लगेच कणिक मळून घेते. कोथिंबीरच पडून गेली, याच्यात बारीक कापून ठेवली होती मी साईडला. याला मस्त उकळ आला की आपण हे कालून ठेवलेलं बेसन त्याच्यात टाकून देऊ, मस्त अर्धा तास शिजू द्यायचं. म्हणजे कोणतीही भाजी थोडीशी जास्त वेळ शिजू दिली ना तर ती ना चवीला छानच लागते. अर्धा तास मध्ये होऊन जाणार चपात्या पण आणि बेसन पण. छान लागतं, कधीतरी छान मस्त लागतं बेसन खायला. आणि म्हणजे खूप दिवसात केलं ना तर मुलं पण आवडीने खातात. आणि माझ्या सोरांशला सुद्धा आवडतं बेसन खायला. ब्लाउज टाकायसाठी साड्या काढून ठेवलेल्या आहेत मी, पण जायचं जमत नाही. साडी बघा असे मी या ब्लॅक ब्लाउजर नेसून गेली, माझी मम्मीने घेतली होती साडी, तर याचा पण ब्लाउज नाही शिवलेला आहे. म्हटलं ब्लॅक ब्लाउजर मॅच होऊन जाणार, त्यासाठी मग ही साडी नेसून घेतली मी. चला आता मस्त आपल्या भाजीला उकळून गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. थांबा मी हँड वॉश करून येते, बघा किती हात खराब होऊन गेले. मस्त उकळून गेलेला आहे, तर हे सर्व कालून घेतलेलं बेसन यामध्ये टाकून चांगलं एकसारखं हलवत राहायचं ना, मग त्याच्यात गाठी नाही पडत. ए भाऊ वाजवू नको. नको वाजू ना बच्चा, भांड नको, तो झोपू नको, तो मारून बसतो, त्याच्यावर भरोसा नाही करायचा बेटा, छोटा आहे तो. आता थोडस चवीपुरता मीठ. तसं मग मी ना पहिले कांद्यांमध्ये पण मीठ टाकलेलं होतं ना, याच्यासाठी. मिरच्यांचा ठसका आला का तुम्हाला? थोडस मीठ टाकून दिलं, कांद्यांमध्ये पण टाकलं होतं ना, याच्यासाठी थोडस टाकलं मी. आता हे मस्त 15-20 मिनिटं लो फ्लेमवर चांगलं शिजू देते याला. तोपर्यंत मी कणिक मळायची तयारी करते. पीठ वगैरे केव्हांच मळून झालं होतं, थोड्या वेळ आयुषकडे गेली होती. आयुषची ना आरवीची भांडणं लागली होती, त्यांना दोघांना चूप केलं आणि बसवलं. आयुष ना आरवी बिचारीला ना खूपच जास्त मारून घेतो, म्हणजे तिचं ना काहीच चालू देत नाही. ती सांगत होती की मला हे गाणं लावून दे, त्याचं चालू होतं की मला कार्टून लावून दे. त्याच्यातच मला उशीर होऊन गेला. फायनली त्याला एक आवडलं आणि त्याने ते लावायला लावलं, कार्टून पाहतोय तो. मग त्यानंतर लागली मी माझ्या स्वयंपाकला. आता बघा बेसन पण आपलं ऑलमोस्ट मध्ये आलेलं आहे. मुलांना आता खूपच जास्त भूक लागून गेली बेसन पाहून आणि आम्हाला सुद्धा. आता पटापट स्वयंपाक करून घेते, चपात्या बनवून घेते, त्यानंतर गरम गरमच बसतो जेवायला. तर आता पीठ मळून घेते. आयुष जितक्या वेळ झोपतो ना तितक्या वेळ शांतता लागते, म्हणजे तो दिवसभर आहे ना खूपच जास्त परेशान करतो तो. हा ना, ये बेसन चपाती आहे ना, आम्ही कधी कधी गावाला जातो ना तेव्हा म्हणजे प्रवास मध्ये घेऊन जातो टिफिन साठी जेवायला. तर खूप छान असतं प्रवास मध्ये. आणि रशावाळी भाजी ते काय घेऊन जायचं, सारखं सारखं शेंगदाण्याची चटणी ते पण जात नाही ना. मग असं चपाती बेसन घेऊन गेलं की आम्हाला पण आवडतं, मुलं पण आवडीने खातात आमचे. चला पाणी भरून आणते मी. बेसन तर असं झालं जे मुद्दाम मी ठेवलेलं आहे, कसं मग थोडस खाली ना खरड लागतं ना बेसनचं,
म्हणजे खाली करपतं ना थोडस, तर ते खायला खूप छान लागतं. यासाठी असं तर बेसन आपलं उन्हत गेलेलं आहे. आणि बेसन उरलं ना तर म्हणजे ते आम्ही संध्याकाळी खात पण नाही आणि टाकत पण नाही, कारण त्याला ना बाजरीच्या पिठात असं भाकर थापून घ्यायची त्याचीवाली, मस्त कडक खूप छान लागते. माझे बेसन म्हणजे असं उरलेलं असतं ना दुपारी केलेलं संध्याकाळपर्यंत, मग मी ते तसंच करून घेते. किंवा असं पोळ्यांच्या पीठ मध्ये असं कणिक मळून त्याच्या चपात्या बनवून घ्यायच्या, खूप छान लागतं. मी असं बनवते ना, मुलं पण आवडीने खातात ते, छान लागतं खरंच पराठ्यासारखं. आरवी आता त्याचं नाव नको घेऊ बेटा, आरवीने पण शांत काही बसल्यात जात नाही, नुसतं त्याचं नाव घेत राहते, तो येतो तिला नुसतं मारतो. तेच चालू दे बेटा, कार्टून पहा सर्वजण. पीठ वगैरे मळून चपात्या केव्हांच्या झाल्या असत्या, पण आयुष आरवीची मध्ये भांडण लागली, ते ना एकमेकांना नुसतं मारत होते. पहिले त्यांना समजवून आली आणि आयुषला टीव्ही मध्ये कार्टून लावून आली, तर ते दोघं बसलेत मस्त पाहत. म्हटलं पटापट चपात्या बनवून घेते. बेसन तर आपलं होऊन गेलेलं आहे, इथं ठेवून दिलं मी. आणि आपल्या ना युट्यूब वरती 1000 सबस्क्राईब पूर्ण होऊन गेले, सर्व तुमच्यामुळेच झालं. आणि राहिलं आहे आता 4000 तासाच्या वॉच टाइम, तर ते पण नक्कीच म्हणजे लवकरच पूर्ण होणार. तर तुम्ही ना आपले व्हिडिओ फुल आहे ना पूर्ण पाहत जा सर्व व्हिडिओ, तर कसं लवकर म्हणजे पूर्ण होऊन जाणार 4000 तासाच्या वॉच टाइम. बस इतकंच सांगणं होतं, पुढे पण असा साथ सपोर्ट राहू दे जे. माझ्या सोरायला आहे ना, काल आम्ही दवाखान्यात दाखवला, कारण त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण असे व्हाईट व्हाईट डाग पडलेले आहेत, ती पाहू शकता तुम्ही, नाकावर, दोघं गालांवर. मला तर आहे ना भीतीच वाटत होती, म्हटलं कशामुळे होत आहे काय नाही. मग आयुषच्या पप्पांना बोलली मी, पहिले त्याला आहे ना दवाखान्यात दाखवून द्या, म्हटलं कसं चेहऱ्याचं म्हणजे स्किनचं काम आहे, जास्त नको व्हायला यासाठी. हा जा बेटा. मग त्याला आहे ना काल संध्याकाळी घेऊन गेले होते आयुषचे पप्पा. मग काय नाही, डॉक्टर बोलले की नॉर्मल आहे म्हणे, स्किनची अलर्जी असते ना त्याच्यामुळे पण होऊन जातं म्हणे. मग कसं आपलं थोडस जीव निश्चित जातो ना हे सर्व ऐकल्यानंतर, नाही तर मला आता 2-3 दिवसापासून टेन्शनच येत होतं, मग त्याला स्किनला काय झालं काय नाही असं वाटत होतं मला. डॉक्टर बोलले काय नाही एवढं टेन्शन करायची काही म्हणजे बात नाहीये. क्रीम दिली त्याला लावायला आणि गोळ्या पण दिलेल्या आहेत रोज रात्री घ्यायच्या, खाऊन घेतलं बेटा. आता 2 चपात्या होऊन गेलेल्या आहेत, पहिले मी मुलांना वाढून देते, त्याचे पप्पा खाऊ घालून देतील त्यांना. चला बेटा बसा सर्वजण, हँड वॉश करून बसा. चला दादा, हा हात धुवून घे, जा हात धुवून घे बघा. देते देते देते, मस्त बेसन बनवून तयार आहे आपलं. थोडं देते पहिले, बघते त्यांना आवडतं की नाही. चल देते, चल पहिले जेवायला पण बसा. चला 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 तिकडे देते, चला त्या चपात्या मग मुलांना पण देऊन दिलं जेवायला. दादा कसं आहे, आरू कसं आहे, छान आहे ना. आयुष तुला आवड, एकदम भारी. आवडलं ना तुम्हाला. मग आयुषच्या पप्पांना बोलली तुम्हीच खाऊ घालून द्या मुलांना, म्हटलं कसं मग माझ्यासोबत घेऊन गेली, चांगलंय. नाहीतर आहे ना माझ्यासोबत खायला नाटकं करतात ते भाजी पोळी, मग त्यांच्या पप्पांसोबत मस्त खातात ते पोट भरून. तिखट लागलं तुला एक घासात दादा, पाणी पाणी नाही करायचं, जेवण करायचं ना पोट भरून. हा तिखट नाही बेटा, जेवण कर. नको दादा लागून जाणार, नको नको बेटा, ठेव ठेव दादा. स्वराज तुला आवडला, छान लागते ना, तुला आवडतं ना बेसन. नाही मारणार तो, ठेव दादा चम्मच ठेव. आयुष चम्मच ठेव. मुलांना पोट भरून खावा, स्वरांश आरवी पोटभर जेवा. चला आता मी माझ्या बाकीच्या चपात्या करून घेते. जेवण वगैरे होऊन गेलं मुलांचं पण, आमचं पण खूप छान बनलं होतं बेसन. मुलांनी पण पोटभर खाल्लं ना आम्ही पण. आता म्हटलं एक कपाटाचं काम बाकी राहिलेलं आहे, त्याला जागच्या जागी सेट करून देऊ. आता हे दगड रचून देतो आम्ही, मग याच्यावर हे कपाट ठेवून देऊ. किती 4-4 रचू ना. बरं झालं हे दगड आम्ही सांभाळून ठेवले होते, नाहीतर कसं मग त्याची हाईट पण कमी आहे ना, मुलं तर इजिली त्याला पाडून टाकतील, खोलत राहतील घडी घडी. दिवारला बस का, हा इकडे 4 ना तिकडे 4 रचून देते.
काही पण वस्तू सांभाळून ठेवायची, कधी काही कामात येतात मग सांगता येत नाही. आता हे दगडच पाहून घ्या, ते पण कामात आले ना माझ्यासाठी टेबलला. माझ्या आयुष्य ना खूपच त्रास देत होता, म्हटलं याला पहिले झोपवूनच देते, याच्यामुळे थोडीशी शांतता आहे घरात. नाहीतर दोघं तिघं भाऊ बहिणी ना इतकं जास्त परेशान करत होते ना, नुसतं एकमेकाशी भांडण करत होते, मारत होते एकमेकांना. आरवीचं आणि आयुषचं थोडं पण जमत नाही. तुझंच बोलते मी, थोडं पण जमत नाही, नुसतं भांडतच राहतात ते. जास्त घ्या, आपण जाणार थोडे जवळ सरकव का. आता तुम्ही करून घ्या ना. आता मी मोबाईल पकडते आणि आयुषच्या पप्पांना करायला लावते ते टेबल ठेवायचं. हा बरोबर आहे ना. कसं मग खालून झाडता पुसता पण येणार ना, थोडसा गॅप राहणार. तर पकडू का मी. नाही थोडस अजून जवळ सरकवणे पडतील असं वाटतंय मला. हे काय म्हणतात दगड. बरोबर नाही, थोडस बघा गॅप वाटतोय का, पाहता बरं. हे बघा आता बरं, हे असं बरोबर आहे ना. हालत होत त्याच्यात, हे काय माहिती. पाहून घेता का एक वेळेस. आता हे बघा कपाट मस्त जागच्या जागी सेट करून दिलं, थोडस दगड लावून. म्हणजे 8 दगड होते ना, पूर्ण लावून दिले दोघं साईडला 4-4, तर मस्त सेट होऊन गेलं, थोडस उंच पण होऊन गेलं ना. आता हे सर्व मुलांचे कपडे घडी करून व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे इतकेच काढले मी तोपर्यंत, म्हटले किती मातात किती नाही, अजून आहेत कपाटात, बारीक बारीक घड्या करून भरून देते. म्हणजे ना कपडे खूपच इसकटून पडलेले आहेत, त्यांचे जास्त कपडे आहेत लहान लहान. कपाटात पण इकडे तिकडे होते, म्हणजे घडी करून तर ठेवते मी असं रोजच. पण कसं रोज काढाय मध्ये येतात, ठेवाय मध्ये येतात ना, याच्यासाठी पूर्ण इसकटून गेलेत. म्हटलं जितके होते तितके मुलांचे कपडे याच्यात ठेवून देते, आणि मग आयुषच्या पप्पांचे माझे कपाटात ठेवून देणार घडी करून. असं मेन तर मुलांच्याच कपड्यांसाठी पाहिजे होतं, त्यांचे जसे लहान लहान कपडे भरपूर आहेत. आयुषचे ना आरोहीचे तर खूप कपडे आहेत. आता हे पटापट घडी करून ठेवून देते. चोरांशचे पण आहे ना. बघा मी चोरांशचं नाव नाही घेतलं, तो काय सांगतोय, म्हटलं आयुषच्या ना आरोहीचे भरपूर कपडे आहेत, तो सांगतोय आणि चोरांशचे म्हणे. माझ्या आरवीला साडी घालायचं खूप जास्त येडा आहे, नुसती साडीच घालत असते ती, घालायचा वेळ ना त्या अनुसार कंटाळा येणार ना. येते का तुला साडी नेसता, नेसून दाखव. हा जेवण वगैरे करून घेतलं, म्हटलं नंतरच आवडणार, कसं मग थोडीफार एनर्जी पण येऊन जाते ना कामासाठी. असं मस्त सर्वांनी जेवण करून घेतलं, तर मी आयुषला झोपवलं आणि माझं काम आवरून घेते. म्हटलं ही झोपायची थोडी जागा आहे बेटा. आता बघ हे खोलायचं नाही, कपडे काढायचे नाही या बाई. हा नाही तर पूर्ण घरात तुम्ही ना कपडे कपडे करत असतात. हा याला आता नाही लावायचा बेटा, हे उघडत राहणार ना. चला आता पटापट घरा करून ठेवून देते, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हा ठेवून दिले मस्त कपडे घडी करून. आता बाकीचे आहेत ना ओले कपडे बाहेर धुतलेले, संध्याकाळी सुकले का ते पण घडी करून ठेवून देणार. आता हे लॉक करून देते. कसं मग आयुष उठला ना सर्वात पहिले याच्यात मागे लागणार तो. आता मी जावरींच्या गड्या करून याच्यावर ठेवून देते. बापरे गोधड्यांचा बघा किती जास्त पसारा होऊन गेलेला आहे, ठेवायला जागा नव्हती तर काय करणार मग, नाविलाज होता ना याच्यावर ठेवावं लागलं मला. बरं एवढ्या दिवस निघून गेले मग इथं मेन तर ब्लँकेट आहे आमचं थंडीचं, त्याच्यामुळे जास्त अडचण होत आहे. कसं बेड होता त्याच्यात येऊन जायचं सर्व सामान, पण आता बेड नाही ना. मग आता मस्त गोधड्या, मग किती गोधड्या आहेत पाना, गोधड्यांना रोचून देते याच्यावर. बेटा याच्यावरून पाडायचं नाही, याच्यावरून काढायचं नाही, काढायचं नाही बेटा.
आता रचून तर देते, पण बघते आता माझ्या आयुष काय करतो काय नाही उठून. मी करणार बेटा, मी करून घेते, तू सरक. तुम्ही आराम करून घ्या बेटा, मी करते ना माझं काम. तू पण करतो, तिकडे जा रे आरवी, तिकडे जा. जा, तेल नाही लावलं तुम्ही आज डोक्याला. माझ्या सोबत लावून घ्यायचो आता. राहू दे, मी करून घेणार, राहू दे. बरं झालं की एक कपाट आणून घेतलं, नाही तर ना कपड्यांचा पण आणि गोधड्यांचा पण खूपच राडा होत होता घरामध्ये. बेड काढला तेव्हापासून. बेटा राहू दे, रस्ते मी नका मध्ये मध्ये, तुम्ही लोक जास्त काम वाढवतात माझं. वा, झोपून घ्या आता, जा जा बेटा, झोपून घे जा. गोधड्या मस्त रचून दिल्या, पाहू शकता तुम्ही. नाहीतर ना कोटीवर गोधड्या खूपच खराब दिसत होत्या, मला पण चांगलं नाही वाटायचं. आता याच्यावर मस्त वाटत आहे. जोपर्यंत बेड नाही घेत तोपर्यंत याच्यावरच ठेवू आम्ही. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय.